हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाण्याची शक्यता। जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्री अमित शहांची भेट घेण्याची शक्यता। दिल्लीमध्ये जागा वाटपावर निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। आज सायंकाळी 4 वाजता वंचितची पत्रकार परिषद। प्रकाश आंबेडकर पत्रकार परिषदेला संबोधित करणार। प्रकाश आंबेडकर काय बोलणार याकडे लक्ष। शिवाजीराव आढळराव पाटील यांचा 26 मार्चला अजित पवार गटामध्ये प्रवेश। तर शिरूरमधून माझी उमेदवारी निश्चित, आढळराव पाटील यांची माहिती। शरद पवार आज इंदापूर दौऱ्यावर असताना सुनेत्रा पवारही इंदापूर दौऱ्यावर। तर शिवतारेंचा सकाळपासूनच इंदापूरमध्ये प्रचार। महायुतीमध्ये 6 ते 7 जागांवर तिढा। अमरावतीची जागा भाजपच लढवणार। लवकरच उमेदवारांची घोषणा होणार। भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचं वक्तव्य। भंडाऱ्यामधून डॉक्टर प्रशांता पडोळे यांना काँग्रेसचं तिकीट मिळणार असल्याची चर्चा। नाना पटोले लोकसभा निवडणूक लढणार नाही अशी माहिती। साताराच्या जागेसाठी भाजप आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच। उदयनराजे आणि अमित शहांची आज भेट होण्याची शक्यता। उदयनराजे 3 दिवसांपासून दिल्लीमध्ये तळ ठोकून। नेवासा तालुक्याचे अपक्ष आमदार शंकरराव गडाखानी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट। विकासकाबाबत भेटीमध्ये राजकीय चर्चा नाही। भेटीनंतर गडाखांची माहिती। खासदार संजय राऊतांकडून मोदींना कंसाची उपमा। कंस मामाला भीती वाटत असल्यामुळे सर्वांना तुरुंगात टाकलं जातंय। नाव न घेता राऊतांचा मोदींवर निशाणा। अकोल्यामधील काँग्रेस उमेदवार साजिद खान पठाण दंगलीमधील आरोपी। काँग्रेस दंगेबाजांची उमेदवारी मागे घेणार का, प्रवीण दरेकर यांचा सवाल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून महायुतीमधून बाहेर पडतोय। बारामतीमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध अपक्ष अशी लढत होईल, विजय शिवतारेंचं वक्तव्य। देशात सध्या पांढऱ्या दाढीलाच महत्त्व। कुणी तुतारी वाजवेल, कुणी मशाली घेऊन धावतील। मात्र 4 जून नंतर पुन्हा मोदीच येणार, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। सत्ता आहे मात्र आता बीड जिल्ह्याला सत्ता मिळावी, पंकजा मुंडेंचं सूचक वक्तव्य। नगर दक्षिण मधून निलेश लंकेंच्या पत्नी राणी लंकेंचं नाव चर्चेत। निलेश लंकेंच्या आमदारकीला अडचणी येऊ नये म्हणून राणी लंकेंच्या नावाची चर्चा। आगे आगे देखो होता है क्या, राणी लंकेंचं सूचक विधान। कोल्हापूरमधून 19 मार्चला बेपत्ता झालेल्या युवकाची 5 दिवसांनी सुखरूप सुटका। जलपर्णीने भरलेल्या पंचगंगेच्या पात्रातून आदित्य बंडगर याची सुखरूप सुटका। केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून कांदा निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम। कांदा निर्यात बंदी कायम ठेवल्यामुळे व्यापारी आणि शेतकरी हवालदिल। आयपीएल मध्ये आज डबल धमाका। दुपारी 4 वाजता पंजाब विरुद्ध दिल्ली, तर रात्री 8 वाजता कोलकाता आणि हैदराबादचा सामना रंगणार। ऋषभ पंतचं आज क्रिकेटमध्ये पुनरागमन होणार। भारतीय युद्धनौका आयएनएस कोलकाता मुंबईमध्ये परतली। 35 सोमालियन चाच्यांना ताब्यात घेऊन युद्धनौका मुंबईमध्ये परतली। समुद्री चाच्यांना मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।